फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. देवाची द्वारी कीर्तनाची वारी, देवाची द्वारी कीर्तनाची वारी. माऊली तू माझी देवा सर्व दुःख हारी, नाम तुझे घेतो देवा पहाटेच्या पारी. हरिमुखे म्हणा जय जय पांडुरंग हरी, जय पांडुरंग हरी. देवाची द्वारी कीर्तनाची वारी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. देवाची द्वारी कीर्तनाची वारी. देवाची द्वारी कीर्तनाची वारी या भक्तीच्या महासागरात मी सुरभी हांडे तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. मंडळी, परमेश्वराच्या भक्तीत हरवून जाऊयात, त्याला स्वतःला समर्पित करूयात. परमेश्वराचं आपल्यावर किती प्रेम आहे हे आपल्याला नाही माहिती आणि आम्ही ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो या कार्यक्रमातून. तर आज अशाच एका कीर्तनातून आपण परमेश्वराचं प्रेम थोडं तरी जाणून घेऊयात. रामकृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम. जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम. रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, साजनी तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा.
तो हा विठ्ठल सर्व सुख वापर खुमा देवी वर वापर खुमा देवी वर वापर खुमा देवी वर तो हा विठ्ठल वर तो हा माधव वर रखुमा देवी वर तो हा विठ्ठल वर जय जय राम कृष्ण हा हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम था 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 टाळी माय बाप टाळी हरी बोल बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज आदिशक्ती मुक्ता त्रिसंत सोनाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखवेला परात जेथे नांदे सोमेश्वर तापी पूर्णा बरोबर माझा केला अंगीकार दाखविला परात्पर चांगाला लोटांगणी लोडे मुक्ताई चरणी माझा केला अंगीकार दाखवेला परात्पर महायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं निद्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं ब्रह्मलिंगं भजे पांडु धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर विठाला विठाला हो हो प्रस्तुत प्राप्त गायलेला अभंग योगी साधक अवस्थेत असणारे ज्यांनी 14 वेळा यमांना परत केलं म्हणजे एक प्रकारे आपल्या साधनेच्या अंतर्मुख होऊन काळाला जिंकण्याचा प्रयत्न केला असे माऊली ज्ञानोबारायाच्या कालखंडातील योगी साधू त्यांचं कवित्व असेल अभंग असेल काव्य असेल असे असणारे चांगदेवजी महाराज त्यांचा गुरु आणि शिष्य या संदर्भात समतोल साधणारा व गुरुची महती काय असते आणि गुरु उपदेश कोणाकडून घ्यावा व त्याच्यासाठी कोणाची पात्रता असते असं तत्त्व आत्मसात करणारा आणि एक प्रकारे आईसाहेब ब्रह्मचित्कला योगमाया जगतजननी मुक्ताबाई
यांना शरण जाऊन एक प्रकारे त्यांच्यापासून गुरुत्व आत्मसात करणारे चांगदेव महाराज यांचा 4 चरणाचा घेतलेला अभंग विठ्ठल हो. अभंगाच्या सानिध्यातून सांगण्याचा प्रयत्न असा आहे. माऊली ज्ञानोबाराया, आदिशक्ती मुक्ताबाई, सोपान काका निवृत्तीराया 4 भावंड आहेत. त्यांचा पूर्ण जीवनचरित्र आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जीवाला त्यांचं जीवनचरित्र कथित आहे. वडिलांची आईबाबांची देहांची प्रायचित अवस्था प्राप्त होणं, नंतर निवृत्तीरायाने 3 भावंडाचा सांभाळ करणं, करता 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 महाराज जणू एक प्रकारे या मृत्यूलोकामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि जगतजननी मायाजी माता जगदंबा ती जन्माला आली. सुंदर पद आहे जे आईसाहेब मुक्ताबाईची आरती म्हणून सुद्धा गौरविण्यात येते. ब्रह्मा विष्णू शिवरूपासियाले निवृत्ती सोपान ज्ञान प्रगटले भगिनी मुक्ताबाई ब्रह्मचितकले. अशा स्वरूपात असणारे महाराज ब्रह्मा विष्णू महेश यांनी अवतार कार्य घेण्यासाठी पृथ्वीवर यावं आणि जगदंबा माता भवानी हिने सुद्धा ब्रह्मचितकला मुक्ताबाईच्या स्वरूपात जन्माला यावं. कथाभाग सर्वांना माहीत आहे त्यांच्या जीवनाचा, त्यांच्यावर कोणता प्रसंग कसा प्रसंग आला. आणि अशा स्वरूपात याच समकालीन असणारे चांगदेव महाराज एक योगी साधक आहेत. महाराज जीवनात गुरुनिष्ठा नाही अजिबात, मी नाही यासाठी म्हणणार. त्यांचे गुरु जरी होते वटेश्वर महाराज, चांगदेव महाराजांच्या पहिल्या गुरुचं महाराज नाव वटेश्वर महाराज. परंतु महाराज ज्ञान जेवढं जीवाला शिल्लक झालं, जादा झालं किंवा खूप झालं तर माणसाला त्याचा अहंकार होतो. मी सांगणार ऐका, माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात पहा. पण कोणतीही गोष्ट आपण करत असताना आपण त्यात अंतर्मुख व्हावं, त्यावेळेस त्या गोष्टीची परिचिती येते. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत ओवी सुंदर एक सांगतात महाराज. पाहता गुळ नेनता तोंडी घातलाची देई गोळी आगी म्हणून राखोंडी चेपिला पोळी. माऊली ज्ञानोबा सांगतात पाहता गुळ नेनता तोंडी. गुळ फक्त पाहिल्यानं तुम्हाला समजणार नाही महाराज. गुळ आंबट आहे, खारट आहे, तुरट आहे, चविष्ट आहे, तिखट आहे. पाहिल्यानं कळीन का बाबा तुम्हाला? जर कोणी म्हटलं गुळ जर आंबट असेल तर मला सांगा, आपण त्याचा पुतळा बांधू. अशा माणसाचा, असा जीवाचा आंबट जर असेल गुळ तर. पण माऊली ज्ञानोबा ओवी सांगतात पाहता गुळ नेनता तोंडी. गुळ पाहिल्यानंतर त्याचं निरीक्षण करू नका, तुमच्या मनातील भाव सांगू नका की हे तिखट आहे की आंबट आहे. तो घ्यायला तुम्हाला हाती धरावा लागेल. गुळ नेनता तोंडी, तो जिभेवर रस्त्यावर तुम्हाला ठेवा लागेल, नंतर त्याची गोडी तुम्हाला समजेल. कसं आहे, कसं आहे महाराज? हां, गोळ आहे म्हणतात महाराज. पाहता गुळ नेनता तोंडी घातला द्यायची गोळी. त्या स्वरूपात ज्ञान जर महाराज जादा झालं तर माणसाला त्या गोष्टीचा अहंकार होते. समतोल मी यासाठी साधणार नाही. माऊली त्या ओवीच्या समोर सांगतात आगी म्हणून राखोंडी चेपिला पोळी. धगधगदा इस्तो आहे आणि त्या विस्तवावर तुम्ही जर एका कणकीचा उंडा ठेवला, पेटी मास्टर महाराज, त्या कणकीचा उंडा धगधगत्या इस्तवावर ठेवला, त्याची पोळी तयार होईल काय? तो काय होऊन जाईल? जळून जाईल. पण त्या धगधगत्या विस्तवाला जर तुम्ही शांत केलं किंवा त्याला शांत होऊ दिला, त्याची काय होईल? राख, कोळसे तयार होतील. नंतर तुम्ही त्याच्यावर मग कणकीचा उंडा ठेवा, काय होईल? त्याचा रोडगा होऊ शकते, पोळी होऊ शकते. आगी म्हणून राखोंडी चेपिला पोळी. तद्वत माणसाला ज्ञान जर झालं पण त्या ज्ञानाचा पाठपुरावा जर समाजाच्या धर्मासाठी समाजासाठी म्हणा, धर्मासाठी म्हणा महाराज, जर उपयुक्त आलं नाही, त्या ज्ञानाचा काहीही कामाचा फायदा नाही. या स्थळावर महाराज चांगदेव महाराजांना भरपूर ज्ञान झालं. साधना घडली महाराज जीवनास. 1400 वर्ष साधनेत होते. चांगदेव महाराजा संदर्भात जर बोलायचं झालं तर चांगदेव महाराजांचं गाव, चांगदेव नावावरून त्यांचं नाव चांगदेव ठेवण्यात आलं, गावावरून. गुरु त्यांचे वटेश्वर पहिले. 1400 वर्ष महाराज जगले चांगदेव महाराज. आणि त्यावेळेची परिस्थिती अशी होती महाराज, त्यांना दिव्य तेज प्राप्त झालं आपल्या साधनेच्या अंतर्मुख. 14 वेळेस हे मला वापस पाठवलं महाराज. साधना केली महाराज जीवनात. आणि त्यावेळेची परिस्थिती अशी होती की त्यांच्या गावामध्ये जर कोणी मृत होत असेल, म्हणजे मरण पावत असेल, 6 महिने महाराज समाधीत चांगदेव महाराज राहायचे आणि 6 महिन्यामध्ये जागृत अवस्थेत राहायचे. तर 6 महिने समाधीस्थ झाल्यानंतर 6 महिन्यामध्ये जर त्या गावात कोणी जर मरत असेल, मृत होत असेल, तर महाराज त्या गावातील ते जे मृत एक प्रकारे देह आहेत
ते चांगदेव महाराज 6 महिन्यातून उठल्यानंतर समाधीतून त्यांच्या पुढे ठेवायचे आणि चांगदेव महाराजांच्या नयनदृष्टीतून लोचनातून एक प्रकारे दिव्य शक्ती त्या देहावर पडल्यानंतर महाराज ते मृत शरीर जिवंत व्हायचे. असे चांगदेव महाराज होते. महाराज सगळे इकडे प्रस्थ वाढलं महाराज योगी महाराज चांगदेवांचं. साधना करणारा साधक अवस्थेतील योगी आहे आणि योग्याचं लक्षण ज्ञानेश्वरीत माऊली सांगतात. अगा योगी जे म्हणी जे ते देवाचा देव जाणी जे. योगी हा महाराज देव अंश असतो, देवच असतो. मग महाराज असं माहीत पडलं की चांगदेव महाराज 6 महिने निद्रिस्त अवस्थेत असतात, समाधीत असतात आणि 6 महिने जागृत अवस्थेत असतात. मृत माणसं जिवंत होतात जर त्यांनी डोळे उघडून त्यांच्यावर जर पाहिलं तर. करता करता महाराज 4 भावंडे महाराज चांगदेव महाराजांच्या गावाकडे निघत असताना महाराज झालं असं, असंख्य लोक बसलेले आहेत, मृत देह पडलेले आहेत आणि चांगदेव महाराज असे बसलेले आहेत आणि त्यांचे शिष्यगण बसलेले आहेत. आईसाहेब तानुला मुक्ताबाईनं ज्ञानदादाला विचारावं, ज्ञानदादा हे लोक कशासाठी बसलेले आहेत? जो एक प्रकारे समाधीत आहे हे कोण आहेत आणि ते मृत शरीर त्यांच्या पुढे का आणले? त्यावेळेस ज्ञानोबारांनी सांगावं, अगं मुक्ताबाई हे योगी तत्वाला जाणणारे चांगदेव नावाचे एक साधक आहेत आणि त्यांनी 1400 वर्षे जीवन जगले आणि जीवन आत्तासुद्धा जगत आहेत आणि 14 वेळेस हे मला वापिस पाठवलं. एवढी त्यांची साधना कठोर नियमाची. हो का? मग हे मृत शरीर कशासाठी आणले दादा? त्यावेळेस सांगायचे ज्ञानोबाराया, मुक्ता अगं मुक्ताबाई हे मृत शरीर जर चांगदेव महाराज या समाधीतून निघले आणि त्यांची नयनदृष्टी त्यांच्यावर पडली तर ते जिवंत होतील. मुक्ताबाईला हसू आलं महाराज. हसू आल्यानंतर मुक्ताबाईला हसल्यानंतर ज्ञानदादाने विचारलं, का गं हसली मुक्ताबाई तू? हे कोणतं कठीण आहे दादा? कोणता प्रसंग कठीण आहे? कोणतं भारी काम आहे? अजिबात नाही. फक्त एवढंच ना, कारण की मुक्ताबाईनं महाराज चांगदेव महाराजांचा एक प्रकारे मनोरथ जाणण्याचा प्रयत्न केलेलाच असावा. कारण की चांगदेव महाराजांच्या पुढे जर मृत शरीर आणून टाकले, मुक्ताबाई ज्ञानी तर होत्याच, त्यांनी काय ते साक्षात देववंशातील माया होती, ब्रह्मचित्कला होती महाराज. मृत असलेलं महाराज एक कुत्र्याचं पिल्लू तिथं पडलेलं होतं. कुणी हाळं सांगते. मुक्ताबाईनं म्हटलं, ज्ञानदादा एवढीच गोष्ट? मुक्ताबाईनं काय केलं महाराज, सर्व समाज बसलेला आहे, मृतदेह पडलेले आहेत आणि मुक्ताबाई गेल्यानंतर त्या कुत्र्याच्या जे कुत्रं पडलेलं होतं महाराज त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि मृत कुत्रं जिवंत झाला महाराज. सगळ्या लोकांनी चमत्कार पाहिला महाराज. चमत्कार पाहिल्यानंतर सगळं हाहाकार झाला की एवढ्या लहान मुलीनं मृत कुत्रं जिवंत केलं. कोण तू, कुठले तुम्ही विचारलं महाराज, सांगितलं त्यांनी. त्या गावातल्या लोकांनी असं केलं महाराज, जे मृत माणसं होते महाराज चांगदेव महाराजांच्या पुढे पडलेले, आईसाहेब मुक्ताईच्या पुढे ठेवले आणि मुक्ताबाईने त्यांना स्पर्श न करता फक्त त्यांच्यावर लोचन नयनदृष्टी टाकली. ते महाराज जिवंत झाले. जिवंत झाल्यानंतर आईसाहेब मुक्ताबाई, ज्ञानोबाराया आणि सर्व भावंड तिथून निघून गेले. लोक आपापल्या घरी निघून गेले आणि गेल्यानंतर महाराज आता चांगदेव महाराज समाधीतून बाहेर निघतील, अंतर्मुख होतील. चांगदेव महाराजांची 6 महिन्यानंतर समाधी संपली आणि संपल्यानंतर त्यांनी डोळे उघडले तर पाहते कोणीच समोर नाही आहे आणि त्यांचा शिष्यवर्ग बसलेला आहे. आणि शिष्याला विचारतात, का रे 6-7 महिने कुणी वारलं नाही काय? कुणी या गावामध्ये, या सदनामध्ये, कुणी या गृहामध्ये, या गावामध्ये वारलं नाही काय? कुणी मृत झालं नाही काय? त्यावेळेस त्यांचे शिष्य त्यांना सांगायचे, महाराजजी तुमचं अजिबात काम नाही पडलं. एक तानुली लहान किशोर अवस्थेतली मुलगी आली आणि तिनं एका प्रकारे फक्त त्या मृतदेहांच्याकडे पाहिलं तर सर्व जिवंत झाले. एका मृत कुत्र्याला जिवंत केलं आणि जिवंत केल्यानंतर एक प्रकारे सर्व गाववासी तिथं आले आणि त्यांना जिवंत करून आपापल्या सदनात निघून गेले. चांगदेव महाराज समाधीस्थ पूर्ण झाले आणि त्यांनी अंतर्ज्ञानानं महाराज ते प्रतिबिंब त्यांचं स्वरूप पाहिलं. 4 भावंड दिसले. ज्ञानोबाराया महाविष्णूच्या स्वरूपात दिसले, श्री निवृत्तीराय भगवान शिवाच्या स्वरूपात दिसले, श्री सोपानराय श्री ब्रह्मदेवांच्या स्वरूपात दिसले आणि आईसाहेब जगदंबा याच्या स्वरूपात श्री मुक्ताबाई दिसल्या. आणि त्यांनी जाणलं. परंतु महाराज ज्ञानी माणसाचं तसं असते. ज्ञानी कोणाला म्हणतात मी सांगणार तुम्हाला. ज्ञानी त्याला म्हणतात जो कठीणमधला कठीण प्रश्न, ज्ञानी त्या व्यक्तीला म्हणतात कठीणमधला कठीण प्रश्न समाजापुढे, जनसमुदायापुढे सोप्या स्वरूपात करून सांगतो त्याला ज्ञानी म्हणतात. ऐका मी पुन्हा सांगेल, ज्ञानी त्याला म्हणतात जो कठीणमधला कठीण प्रश्नाचं उत्तर किंवा कठीणमधला कठीण प्रश्न साध्या स्वरूपात जगाच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करेन त्याला ज्ञानी म्हणतात. आणि महाज्ञानी त्याला म्हणतात जो साध्यातला साधा प्रश्न जनसमुदायापुढे, समाजापुढे, साध्यातला साधा प्रश्न समाजापुढे कठीण स्वरूपात करून सांगतो त्याला महाज्ञानी म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. हो, पाहिलं महाराज अंतर्ज्ञानानं आणि त्यांना भेटायची इच्छा झाली. पण अहंकार जागृत झाला महाराज. माणसाच्या 5 क्लेशी शास्त्रात 5 क्लेश सांगितलेले आहेत. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि निर्भयता.
परिपाद्य विशेष षडउर्म्या निर्मित त्याच्यापासून होतात. त्या षडउर्म्या जगू देत नाहीत माणसाच्या जीवाला. ज्याला अहंकार झाला ना, कोणाला स्वरूपाचा अहंकार, कोणाला ज्ञानाचा अहंकार, कोणाला वित्ताचा अहंकार, कोणाला कुळाचा अहंकार, कोणाला स्वरूपाचा अहंकार, कोणाला कलेचा अहंकार. प्रकारच महाराज अहंकाराचे. पण संताच्या लक्षणिक लक्षणामध्ये अहंकार नसतो. आईसाहेब मुक्ताबाईजीकडे धावा घ्यायचा प्रयत्न केला महाराज चांगदेव महाराजांनी, आणि 4 भावंडाच्या भेटीसाठी जायचं. तर मी एवढा तपस्वी, एवढा मी ज्ञानी, माझं वर्चस्व कमी होईल, माझं स्टेटस कमी होईल. दे हॅव जॉईंट. माझं कमी होणाऱ्या दाखलेनुसार मी जाणार नाही. शिष्याला बोलावलं महाराज चांगदेव महाराजांनी आणि सांगितलं, असं कर, एक कोरपत्र घे, आणि कोरपत्र घेतल्यानंतर मी त्याच्यावर लिहिणार आणि ते पत्र ज्ञानोबारायाकडे मुक्ताबाईकडे घेऊन जायचं, आणि ज्यांनी हे मृत शरीर जिवंत केले त्यांच्याकडे घेऊन जा, जे आपे गावल्यात आळंदीले आहेत. मग आता महाराज पत्र घेतलं तर वयानं लहान आहेत. चांगदेव महाराजांचा अधिकार मोठा साधनेच्या सानिध्यात आहे. आदर तिथे जर लिहितो तर वयानं लहान आहेत. प्रिय जर लिहितो तर ओळख पाळख नाही आहे अजिबात. एक प्रकारे आयडी नाही आहे त्यांची एक प्रकारे ओळखच नाही आहे, परिचय नाही आहे. तीर्थरूप लिहितो जरी देव आहेत, पण अहंकार असल्याच्यानं महाराज लिहू शकत नाही चांगदेव महाराज. इथं सुद्धा अहंकार महाराज दाटला, आणि दाटल्यानंतर महाराज तो अहंकार त्यांनी काय केलं, त्यांचा अहंकाराचा प्रतिपाद्य छायाकृती आहे महाराज एक प्रकारे अदृश्य स्वरूपात त्या शुभ्र पत्रावर पडला, आणि तशीच त्याची घडी मारण्यात आली आणि शिष्यापाशी दिला. आणि शिष्यापाशी दिल्यानंतर महाराज ते पत्र महाराज शिष्य आळंदीला घेऊन गेले, आणि घेऊन गेल्यानंतर ते पत्र ज्ञानोबारायाला देण्यात आलं. आणि ज्ञानोबारायांना पाहिलं की चांगदेव महाराजांचं पत्र आलं. आईसाहेब मुक्ताबाईंनी विचारावं, ज्ञानदादा काय आहे रे त्याच्यात? पत्र उघडलं महाराज, कोरं पत्र होतं. कथाभाग सर्वांना माहीत आहे. कोरं पत्र होतं, आणि कोरं पत्र असल्याच्यानं महाराज काय झालं, आईसाहेब मुक्ताबाईच्या हातामध्ये देण्यात आलं. आणि मुक्ताबाईच्या हातात देण्यात आल्यानंतर ज्ञानदादाने विचारलं, मुक्ता कागद त्याच्यात काय लिहिलेलं पहा. त्यावेळेस आईसाहेब मुक्ताबाई सांगते, दादा पत्र कोरा आहे, शुभ्र आहे आणि पांढरंच आहे, याच्यामध्ये काहीच लिहिलं नाही. मग का रे दादा, ज्याने हे पत्र पाठवलं हा सुद्धा कोराच असू शकते. मुक्ताबाईच्या मनातून तो भाव प्रगट झाला महाराज, आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ते पत्र हाती घ्यावं. मुक्ता साधक आहेत, साधक असल्यानंतर योगी आहेत असं बोलू नये मुक्ता. पण अहंकाराचा महाराज परित्याग मुक्ताबाईला त्यांचा करणं होता, आणि तेच पत्र पुन्हा ज्ञानदारांनी घेतलं. ज्ञानेश्वर महाराजांनी घेतल्यानंतर महाराज त्या पत्रावर ज्ञानेश्वर महाराजांनी महाराज पहिल्या अर्ध्या पत्राच्या लेखणीमध्ये त्यांचं महिमान सांगितलं आणि योग्याचं लक्षण सांगितलं. स्वस्ती श्रीवटेश्वरा, आणि त्याला चांगदेव 65 म्हणतात. आणि ते पत्र लिहिल्यानंतर महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताबाईच्या ताब्यात दिला. मुक्ताबाईचा त्याला स्पर्श झाला, आणि मुक्ताबाईचा स्पर्श झाल्यानंतर शिष्याकडे ते देण्यात आलं, आणि शिष्य ते पत्र घेऊन पुन्हा चांगदेव महाराजांच्या सदनाकडे निघले. पत्र आणलं. पत्र आणल्यानंतर महाराज ते मुक्ताबाईच्या हाताला स्पर्श झाले पत्र शिष्याने घेऊन चांगदेव महाराजाकडे आणल्यानंतर चांगदेव महाराज ते उघडलं, आणि उघडल्यानंतर त्याच्यात काय लिहिलेलं होतं महाराज, त्याच्यात चांगदेव 65 जे माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या हस्तांतरित केलेली आहे. साक्षात ज्ञानेश्वर महाराजांनी जे लिहिलेलं आहे, आणि ते चांगदेव 65 आपण सकाळी ध्यान करण्याच्या वेळेस घेत असतो. त्याच्यामध्ये व्याप्तीत शब्द स्वरूपामध्ये योग्याचं लक्षण, नंतर देहाचं लक्षण, नंतर सर्वाभूती पाहे एक वासुदेव, दृश्य अदृश्य स्वरूपात तो एक दयानिधी भगवान व्यापलेला आहे असं सर्व लिहिलेलं होतं. आणि ते पत्र महाराज चांगदेव महाराजांना वाचलं, आणि वाचल्यानंतर समजलं की हे साधी मूर्ती नाही. अखेर चांगदेव महाराज हातामध्ये चाबूक घेतला, वाघावर बसले. त्यांचं सिंहासन म्हणजे वाघ, आसन म्हणजे वाघ, आणि चाबूक सर्पाचा घेतल्यानंतर निघले महाराज चांगदेव महाराज. करता 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 आपेगावच्या मधोमध गेल्यानंतर माऊली ज्ञानोबारायांनी सांगावं की तुमच्या भेटीसाठी योगी चांगदेव येत आहेत. हे महाराज माहीत पडल्यानंतर आता एवढा मोठा जर योगी येणार आहे तर आपण सुद्धा कच्यावर बसून त्यांच्या भेटीला जावं. मग कागा मुक्ता, ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताबाईला म्हणावं, आपल्याजवळ साधन नाही आहे. चांगदेव महाराज योगी असल्याच्यानं वाघावर बसून आले. हाती नागाचा सापाचा एक प्रकार चाबूक आहे. 4 भावंड महाराज मुक्ताबाईच्या म्हटल्यानुसार मुक्ताबाईने विनंती केली निवृत्ती राहायला, ज्ञानोबा राहायला, दादा हे भीत आहे समोर, आपण याच्यावर बसावं, मी सुद्धा बसणार आहे. 4 भावंड बसले महाराज, आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजाकडे हात जोडून मुक्ताबाई फक्त पाहत आहे. मुक्ताबाईचा मनोरथ जाणला ज्ञानदादानी, आणि ज्ञानदादानी महाराज मनोरथ जाणल्यानंतर त्या भिंतीला एक प्रकारे फक्त असा हात वरते केला, संदेश किंवा संकेत केला. महाराज निर्जीव भिंत तरली, आणि तरलेल्या भिंतीवर 4 भावंड बसलेले आहेत. इकडनं चांगदेव महाराज येतात, आणि तिकडनं आईसाहेब मुक्ताबाई, ज्ञानदादा निवृत्तीराज सोपनराय निघत आहेत. आणि निघत असताना महाराज आपेगावच्या पूर्वार्ध सीमेला वेशीवर महाराज चांगदेव महाराजांनी पाहिलं की 4 भावंड एका निर्जीव भिंतीवर बसून आलेले आहेत. चांगदेव महाराज त्या वाघाच्या खाली एक प्रकारे
कुदण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि कुदण्याचा प्रयत्न केल्यानंतर महाराज त्यांनी ते सर्व चमत्कारिक एक प्रकारचं कृत्य पाहिलं. पाहत असताना महाराज त्यांच्या मनामध्ये जो अहंकार होता महाराज पाहिल्याबरोबरच तो लुप्त होऊन गेला. आणि लुप्त होऊन गेल्यानंतर ज्ञानदादांनी ते भिंत खाली उतरवावी आणि उतरल्यानंतर आतासुद्धा आळंदी क्षेत्रात ती भीत आहे आणि त्या भीतीचं लोक दर्शन घेतात. म्हणजे एवढी पवित्र ती भिंत अजूनसुद्धा आहे. आणि चांगदेव महाराज त्या सिंहासनातून उतरले. वाघाच्या सिंहासनावर खाली कुदल्यानंतर किंवा ते उतरल्यानंतर महाराज त्यांनी गेल्यानंतर डायरेक्ट ज्ञानोबा रायाच्या चरणावर लोटांगण घातलं. लोटांगण घातल्यानंतर आपली एक प्रकारची जे त्यांच्याकडून एक प्रकारे चूक झालेली होती ज्ञानाच्या संदर्भात त्यांनी मान्य केलं आणि ज्ञानदादाला सांगितलं, महाराज मला क्षमा करा, मी तुम्हाला जाणू शकलो नाही. आणि जाणू शकलो नाही याचं स्वरूप त्यावेळेस ज्ञानदादा म्हणतात, चांगदेव महाराज आपण मोठे आहात, ज्ञानी आहात, योगी आहात, आमच्यापेक्षा मोठे आहात, असं तुम्ही करू नका. त्यावेळेस चांगदेव महाराजांच्या मुखातून निघालेला शब्द आहे, नाही जरी मी ज्ञानी असेल, जरी मी योगी असेल, पण तुमचा अधिकार माझ्यापेक्षा खूप मोठा आहे माऊली. त्यावेळेस माऊली ज्ञानोबा राया मुक्ताबाईकडे निर्देश करतात, चांगदेव महाराज तुम्हाला एक प्रकारे तुमचं जे ज्ञान स्वरूपाचं अहंकारी स्वरूपाचं मनोरथ आईसाहेब मुक्ताबाईनं जाणलं. एक प्रकारे तुम्ही एवढी माझी गोष्ट आहे का, आणि आईसाहेब मुक्ताईकडून एक प्रकारे तुम्ही आशीष घ्या, जेणेकरून तुमच्या अहंकाराचा जो नाश झाला तो आईसाहेब मुक्ताईकडनं झाला. त्यावेळेस महाराज चांगदेव महाराजांनी पाहिल्यानंतर निवृत्तीरायाचं दर्शन घेतलं, सोपानरायाचं दर्शन घेतलं, ज्ञानोबारायाचं दर्शन घेऊन आईसाहेब मुक्ताबाईच्या चरणावर ते प्रणिपात एक प्रकारे लोटांगण घालतात. आणि त्यांच्या मुखारविंदातून एक प्रकारे असा शब्द निघतो की मला आईसाहेब मुक्ताबाई तुम्ही एक प्रकारे मान्य करा किंवा माझी गलती माफ करा आणि मला तुमचं गुरुत्व द्या आणि माझं शिष्यत्व तुम्ही घ्या. मुक्ताबाई माझा अंगीकार करा, मला तुमचं गुरुत्व द्या, माझं शिष्यत्व. आईसाहेब मुक्ताबाईने डोक्यावर हात ठेवला महाराज योगी चांगदेवांच्या आणि एक प्रकारे त्यांना शिष्य करून घेतलं. आणि अशी विनंती महाराज केल्यानंतर पुढे काय झालं, माझा केला अंगीकार. चांगदेव महाराजाला वाटलं की आपण आता आपलं शिष्यत्व आईसाहेब मुक्ताबाईला द्यावं, ज्ञानोबारायांना देऊन द्यावं. दाखविला परात्पर गुह्य ब्रह्मज्ञानाचा पाठपुरावा केला महाराज. आणि एक प्रकारे गुह्य जे ज्ञान होतं महाराज, जे योगी या सानिध्यातून साधनेतून जे चांगदेव महाराजांना प्राप्त झालं होतं, त्या साधनेचा पुरेपूर सदुपयोग समाजाच्या कार्यासाठी आपण करावा असं आईसाहेब मुक्ताबाईंना चांगदेव महाराजांना सांगावं. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणात चांगदेव महाराज सांगतात, माझा केला अंगीकार दाखविला परात्पर. त्या ठिकाणी जर आताच्या काळातला जर व्यक्ती असता बाबा, आताच्या काळातला जर तुमच्यासारखा माझ्यासारखा जर असता, मी सांगितलं मग तुम्हाला अहंकाराच्या संदर्भात, ज्ञान, पैसा, संतती, स्वरूप, या स्वरूपाचा प्रत्येक जीवाला अहंकार होतो ना, सर्वांना माहीत आहे. कोणाकोणाला माहीत आहे हात वरते करा. हां, सगळेलाच माहीत आहे कोणाकोणाला कसा अहंकार होतो. हां, म्हणून अहंकार पाहिजे, पण कायचा पाहिजे महाराज, कमीपणाचा अहंकार माणसाला चालते की आपल्या अंगात कमीपणा आहे, चालतं नाही या गोष्टीचा अहंकार, उलट त्याची प्रगती होते. पण आपलं तर असं व्हायला महाराज, कोणाचंच वर्चस्व आपल्याला खपत नाही. माझा केला अंगीकार केला महाराज आदिशक्ती मुक्ताबाईंनी आणि तिघ भावंडांनी दाखविला परात्पर. आणि चांगदेव महाराजांना निर्देश करण्यात आला की तुमचं जे गुह्य ज्ञान आहे ते समाजाच्या पुढे, धर्माच्या पुढे तुम्ही चांगल्या प्रकारे उपयोगात आणा. आणि जिथं महाराज एक प्रकारे असा उपदेश केला. कालांतरानं आता 4-5 दिवसा पहिले आईसाहेब मुक्ताबाईचा मोठा सोहळा झाला अंतर्धामाचा, त्या चरणाची निगडीत हा समन्वय येते. अगोदर महाराज जिथं आता मुक्ताबाई गुप्त झालेले आहेत तिथं प्राचीन होतं बाबा एक क्षेत्र, भगवान शिवाचं अधिष्ठान होतं आणि 3 नद्याचा संगम आहे, ज्याला आपण शास्त्रीय भाषेत गंगा, जमुना, सरस्वती सुद्धा म्हणतो, ज्याला आमच्या भाषेत तापी म्हणतात, पूर्णा म्हणतात, पैनगंगा म्हणतात. अशा 3 स्वरूपाचा पवित्र संगम आहे महाराज. ते मेहुण क्षेत्र अजून सुद्धा आहे. आणि आता 5-6 दिवसा पहिले जे आईसाहेबांचा जो मोठा सोहळा झाला, सर्व साक्षी आहात आपण, खूप मोठा सोहळा झाला. पण कसा सोहळा झाला, या कोरोना व्याधीच्यानं महाराज तो गौण स्वरूपात केला, पण सोहळा मोठा होता, तो कमी म्हटला जाणार नाही. आणि संताचा, देवाचा सोहळा जो असते महाराज तो मोठाच असते, कधीही कमी नसते. म्हणून एक प्रकारे आईसाहेब जिथं अंतर्धान झाला ते क्षेत्र, त्या क्षेत्रावर अगोदर भगवान शिवाचं अधिष्ठान होतं आणि अधिष्ठान असल्यानंतर तिथं 3 नद्याचा संगम अजूनसुद्धा आहे. आणि आईसाहेब मुक्ताबाई माघ शुद्ध दशमी वद्य दशमीशी
गुप्त होशी माते पुण्यभूमीची, तिथं गुप्त होतात. आणि एक प्रकारचं त्या स्वरूपात अधिष्ठान स्वरूपात असणारं शंकराचे अधिष्ठान आहे. जेथे नादे सोमेश्वर तापी पूर्णा बरोबर विठोबा रखो मा. टाळी वाजवा. जय जय विठोबा रखो मा. विठोबा रखो मा. विठोबा रखो मा. जय विठोबा रखो मा. विठोबा रखो मा. विठोबा रखो मा. विठोबा रखो मा. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम श्री संत गजानन महाराज की जय. विठोबा रखो मा. विठोबा रखो मा. जेथे नांदे सोमेश्वर तापी पूर्णा बरोबर माझा केला अंगीकार दाखविला परात्पर. असं महाराज संत मालिकेतले हे एक प्रकारचे अभंग आहेत. असो आणि चांगदेव महाराजांनी सुंदर आईसाहेब मुक्ताबाईचा आणि तिने भावंडाचा एक प्रकार या अभंगाच्या सानिध्यातून समन्वय साधला. आणि समन्वय साधत असताना महाराज एक प्रकारे आईसाहेब मुक्ताबाईला गुरु करून घेतलं. आणि करता 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 मला अशा कितीतरी गोष्टी आईसाहेब मुक्ताबाई आणि चांगदेव महाराज यांच्यामध्ये झालेल्या आहेत. आणि होत असताना प्रत्येक क्षणोक्षणी मुक्ताबाईने आदिशक्ती मुक्ताबाईने चांगदेव महाराजांना उपदेश करण्याचा प्रयत्न केला. प्रसंग तर असा महाराज एक कथानिरूपणमध्ये आलेला आहे. आईसाहेब मुक्ताबाईने ज्यावेळेस पितृजीव घातले म्हणतात, आईसाहेब मुक्ताबाईने ज्यावेळेस पितृजीव घातले महाराज, कथाभाग सर्वांना माहीत आहे. ब्रह्मचितकला म्हणून एक ग्रंथ आहे गोरखपूरवाल्यांचा. आईसाहेब मुक्ताबाईचं जीवनचरित्र त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यावेळेस त्या पित्राचं आचमन करण्यासाठी मला चांगदेव महाराजांची जन्म घेतली. चांगदेव महाराजांना प्रत्येक क्षणोक्षणी आणि पदोपदी मला आदिशक्ती मुक्ताबाईने एक प्रकारे ज्ञान दिलं, गुह्य ज्ञान दिलं, एक प्रकारे उपदेश केला. आणि त्या चांगदेव महाराजांनी एक प्रकारे जीवन जगण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांचं असणारं ज्ञान मी पहिले सांगितलं की ब्रह्मज्ञानी होते महाराज चांगदेव महाराज. काळाला जर वापिस करणारी जे साधक अवस्थेतील योगी मूर्ती आहे बघा, योगीचे म्हणी जे तो देवाचा देव म्हणजे देवाच्या वैशिष्ट्य योगी लोकाले होते. असो आमचे गुरुवर्य प्राप्त स्मरणीय वेदशास्त्र संपन्न पुरुषोत्तमजी बाबा भावस्कर सांगतात, माणसाला ज्ञान आवश्यक आहे, पण परमार्थिक जीवनातलं ज्ञान पाहत असताना लोकांना फक्त याचं ज्ञान असलं की नाही, लोक त्याच्यामध्ये त्यांचा कालखंड व्यतीत करतात. बाबा प्रत्येक वेळेस सांगतात प्रारब्ध भोगानं 3 गोष्टी आपल्याला प्राप्त होतात महाराज. मनुष्य देह, कोणत्या विद्वान संताची प्राप्तता आणि एक प्रकारे मुमुक्षत. म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे आणि मी सांगावं एवढा उपदेशिक बी मी नाही आहे. बाबा आमचे गुरुवर्य बाबा सांगतात की ह्या 3 गोष्टी माणसाला प्रारब्ध भोगांना भेटतात. आपण देह देवाने जर आपल्याला दिला तो संत चरणामध्ये विलीन करावा, संत सानिध्यामध्ये आपण पदार्पित करावा. हा भेटत नाही महाराज. आपल्याला भेटला पण आपल्याला कळला नाही. कळला काय मग तुम्ही माणसाला महाराज कळला कोणाला नाही. साधू संतांना भेटला, त्यांना कळला बी, पण आपल्याला भेटला नाही तर तो कळला नाही. पशुपक्षाला तो भेटला पण कळला काय, कळे तर ना वळे. हां म्हणून सांगतो हा मनुष्य देह आपल्याला जर भेटला त्याची सार्थकता कशात आहे महाराज. संताच्या मार्गावर आपण राहावं, धर्मशास्त्रावर आपण विश्वास ठेवा, पवित्र तुळशीची माळ गळ्यात आपण धारण करा. मी असं कोणाला संबोधून म्हणणार सुद्धा नाही, बोलणार सुद्धा नाही, कोणावर प्रश्नचिन्ह सुद्धा उमटणार नाही. परंतु महाराज हे हिंदू संस्कृती 16 संस्कृतीतले काही की एक प्रकारे उपकरण आहेत. म्हणून पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये असावी. मनुष्य देह भेटला ना तर या गोष्टीकडे आपण वळावं जेणे आपली धर्मसंस्कृती टिकून राहते. बाबा सांगतात प्रत्येक वेळेस ज्याच्या जीवनामध्ये संताचा क्षण, संताची सेवा आहे महाराज, त्याला मनुष्य देह आपाप भेटला कशासाठी हे करते. देवे दिला देह, म्हणून देवाचं भजन करण्यासाठी देवाने आपल्याला हा देह पदार्पित केला. दुसरी गोष्ट बाबा सांगतात हा भेटल्यानंतर हा कोण्या मार्गी लावा, या देहाची सार्थकता आपल्याला कोण कळवेल. शास्त्रामध्ये गुरुचे प्रकार सांगितले 4. गुरु, श्री गुरु, सद्गुरू आणि जगद्गुरु. गुरु म्हणजे काय, अंधनामती प्रकाशो दर्शती, म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारं साधन म्हणजे गुरु. श्री गुरु कशाला म्हणतात, श्री हे व्याकरणदृष्ट्या 3 प्रताकात मोडते. स्त्री म्हणजे औदार्याचं प्रतीक आहे, स्त्री म्हणजे उदारतेचं प्रतीक आहे, आणि स्त्री म्हणजे सुखाचं प्रतीक आहे, त्याला म्हणतात श्री गुरु. सद्गुरू कशाला म्हणतात, सत्य वस्तूची जाणीव करून देणारं साधन, सत्य वस्तूकडे पोहोचवणारं साधन म्हणजे सद्गुरू.
आणि जगद्गुरू म्हणजे या 3 गुरूंचा लवलेश. जगाच्या पाठीवर, समाजाच्या पाठीवर, धर्मसंस्कृतीच्या पाठीवर कोणतंही संकट निर्माण झालं तर त्याच्यावर यथांत प्रश्नाचं उत्तर किंवा तोडगा सांगण्याचं ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे ते म्हणजे जगद्गुरू विठ्ठल विठ्ठल. नंतर असे हे गुरुचे प्रकार आहेत. बाबा प्रत्येक वेळी आणखी सांगतात की मुमुक्षत्व आणखी एक, देह प्राप्त होणं, देह प्राप्त झाल्यानंतर संतांच्या सानिध्यात तो लावणं आणि मुमुक्षत्व जाणून घेणं. मुमुक्षत्व कशाला म्हणतात? परमार्थिक मुमुक्षत्व याला म्हणतात. चालता चालता मी तुम्हाला परमार्थिक मुमुक्षत्व सांगेल. चालता चालता जर तुम्ही रस्त्याने चालत आहे आणि तुमच्या एखाद्या दगडाला पाय लागला आणि तुम्ही पडले, आपल्या मुखारविंदातून अपशब्द निघतो. बरोबर आहे? निघतं ना? आताच्या कालखंडामध्ये असा कोणीच नसेल की त्याच्या मुखातून निघत नसेल ठोकर लागल्यावर, पडल्यावर. बरोबर आहे? तो कालखंड होऊन गेला. मुमुक्षत्व परमार्थिक कशाला म्हणतात मी ते सांगणार आहे. ठोकर लागल्यानंतर आपल्या मुखारविंदातून एखादी शिवी निघते, अपशब्द निघते. पण आपलं हे अज्ञानत्व झालं महाराज. पण या मुमुक्षत्वाच्या संदर्भात बाबा सांगतात मुमुक्षत्व कशाला म्हणतात? आपण त्या दगडाच्या मधात आलो किंवा तो दगड आपल्या मधात आला, याचं ज्ञान ज्याला झालं ना त्याला परमार्थिक मुमुक्षत्व किंवा मुमुक्षत्व म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून ह्या 3 गोष्टी प्रारब्ध भोगायला भेटतात आणि या गोष्टीचं ज्ञान आत्मसात करून चांगदेव महाराजांनी एक प्रकारे जगाच्या कल्याणासाठी आपलं ज्ञान प्रसारित केलं. करता 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 काया वाचा म्हणे या 3 स्वरूपात एक प्रकारे आपलं सर्वस्व महाराज आपल्या गुरुला देऊन दिलं. आदिशक्ती मुक्ताबाई ज्ञानोबाराच्या चरणी त्यांनी लावून दिलं. ज्ञान, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान याचा समन्वय त्यांनी साधला. आणि एक प्रकारे देहाची सार्थकता कशात आहे, जीवाची सार्थकता कशात आहे. एक सुंदर पद हिंदीमध्ये सांगल्या गेलेलं आहे. तुम्हा आम्हाला भेटला महाराज दे, हा आपला परम भाग्य आहे. जिंदगी जब तक रहेगी, जिंदगी जब तक रहेगी, फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो, प्रेम कर लो श्री राम से. म्हणून देह हा महाराज देवाच्या कारणे लावा, संतांच्या कारणे लावा, धर्मसंस्कृतीवर विश्वास ठेवून पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, गोमातेची सेवा करा, धर्मसंस्कृती जपा. आपल्या धर्मावर महाराज मोठी होणारी हानी कालांतरानं कालओगानं आपण असू किंवा नसो, पण आपल्या धर्मावर येणारा हा एक प्रकारचा वर्चस्व खपातल्या लोकांचा काही प्रस्ताव आहे. मी त्या गोष्टीकडे सुद्धा वरणार नाही, पण संकेत तुम्हाला करणार. आपला धर्म आपण सांभाळावा आणि एक प्रकारे त्या धर्माला अनुसरून चांगदेव महाराजांनी जे हित साधलं, जगाचं कल्याण केलं, त्यांच्या गुरुच्याकडून त्यांना ज्ञान भेटलं आणि त्या स्वरूपात आदिशक्ती मुक्ताबाई आणि भगवान श्री ज्ञानोबाराय, निवृत्तीराय, सोपान काका यांचा आभार मानतात आणि एक प्रकारे आपलं सर्वस्व सर्व त्या भावंडांना मुक्ताबाईंना देऊन देतात. आणि त्याचंच रूपक अखेरच्या चरणामध्ये चांगदेव महाराज स्वतः आपल्या मुखारविंदातून म्हणतात. असो, अभंगाचा भावार्थ अशा स्वरूपाचा असणार. काही जर अपशब्द निघाला असेल, माझ्या बुद्धीचा दोष असेल, संत वाङ्मयातील सांगण्याचा प्रयत्न केला शब्द समुच्चयाच्या सानिध्यातून. एक प्रकारे झालेली सेवा आपण या प्रस्थापित ओघामध्ये स्थायी ठेवणार आहोत आणि एक प्रकारे ज्या संत मंडळीच्या सानिध्यातून, ज्या संत मंडळीच्या मार्गावर आपण जीवन जगत आहोत, अशा संत मंडळीचा एक प्रकारे जयघोष करू. त्यावेळेस सर्वांनी हात एकदा वरते करावे आणि भगवान श्री संत मंडळीतील जे अंश तत्व आहेत त्यांचा आपण एक प्रकारे नाद किंवा त्यांचं परिभ्रमण शब्द समुच्चय त्यांचं एक प्रकारे आचमन करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. विठ्ठल जय हरी विठ्ठल.
गजानन महाराज श्री संत सोनाजी महाराज की जय. मंडळी, किती छान वाटलं ना. त्या परमेश्वराशिवाय आपल्या डोक्यात आणि आपल्या मनात दुसरा कुठलाही विचार आला नाही. आज आपण याच भागात थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कीर्तनात. तोपर्यंत जय हरी विठ्ठल.